हाय फ्रेंड्स, गणपती बाप्पाचं आगमन आता लवकरच होणार आहे. तर त्यांच्यासाठी म्हणजे त्यांच्या नैवेद्यासाठी आपण हे अगदी सोपे आणि झटपट होणारे असे रुचकर लाडू करूया. तर यासाठी मी पॅनमध्ये 1 चमचाभर तूप घेते आहे. यामध्ये 1 मोठा बाउलभर मी पातळ पोहे म्हणजे जे चिवड्यासाठी वापरतो ना तेच पोहे घेतलेले आहे आणि छानसे त्याला भाजून घेते आहे. मस्त असं कुरकुरीत झाले पाहिजे ते. बघा, हातानेच असं चुरले की ते चुरल्या गेले पाहिजे. कुरकुरीत असे पोहे आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे. आता त्याच बाउलनी 1/4 बाउल मी शेंगदाणे घेतले आहे. आता छान भाजते आहे. भाजताना त्यामध्ये 1 चमचाभर पुन्हा तूप ॲड करते आहे आणि छानसं भाजून घ्यायचं आहे. आणि थोडंसं शेंगदाण्यापेक्षा थोडेसे कमी असं मी आता यामध्ये चिवड्यात घालतात ना ते डाळवं पण घालते आहे. कोणी याला फुटाण्याची डाळ पण म्हणतात. तर हे घालून छान भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये तेवढेच डाळवं घेतलं तेवढंच बदाम पण घालते आहे, ते पण छान भाजून घ्यायचे आहे. आणि यामध्ये आता तीळ घालते आहे. तर तीळ तेवढेच घालायचे आहे आणि छान भाजून घ्यायचे. प्रमाण थोडं कमी जास्त केलं तरी चालतं. तर यामध्ये मी डेसिकेटेड कोकोनटचा किस टाकलेला आहे 1/4 कप. आता इथे तुम्ही साधं खोबरं किसून पण टाकू शकता. थोडेसे तुम्हाला डेट्स पण दिसले असतील ते पण टाकू शकता. 3-4 वेलच्या पण टाकायचं आहे आणि सगळं भाजल्यावर जिथे ज्याच्या पॉटमध्ये आपण ज्या भांड्यात पोहे काढले त्याच्यातच ते सगळं आपण टाकायचं आणि छानसं मिक्स करून घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे, यामध्ये अजून पूर्ण गोडवा येण्यासाठी मी अर्धा बाउल गूळ पावडर घालते आहे. आता हे गूळ पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तुम्हाला कसं गोड हवं आहे त्यानुसार करा. मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे, भरपूर पूर्ण वेळ फिरवायचं आहे. बघा, असं तूप म्हणजे असं तेल सुटतं त्याला. वेगळं तूप वगैरे वरून घालायची गरज नाही. छान मिक्स करून घेऊया. यात बेदाणे घातलेले आहे, म्हणजे किसमिस घातलेले आहे आणि छान खसखस जी आहे ती भाजून घातली आहे मी. आता हे सगळं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघा किती छान. आता वरून काही तूप घालायची गरज नाही. आपला लाडू तसाच वळला जातो आहे ना. किती छान पटपट झालेलं आहे आणि शिवाय पौष्टिक सगळं आहे यामध्ये. तर आणि घरच्या साहित्यानेच आहे. तर करून पहा, खूप छान होतात आणि भराभर होतात, रुचकरही लागतात. असे छान असे कुरकुरीत तोंडात पोह्याची छान चव पण येते. तर शेंगदाणे तुम्ही कमी घातले तरीही चालेल, कारण थोडंसं शेंगदाणे जास्त घातले तर त्याचाच जास्त फ्लेवर येतो. तर तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकतात. बघा किती छान लाडू झालेत ना. तर झटपट बाप्पासाठी हे करून पहा. कसे झाले मला सांगा. बाय.